जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो। आजचा हा पवित्र गुरुवार श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित आहे। सकाळच्या या मंगल क्षणी आपण सर्वजण मनापासून श्री स्वामी समर्थांचे स्मरण करूया। असे म्हणतात की दिवसाची सुरुवात ज्या विचारांनी होते तसाच दिवस घडत जातो। म्हणूनच गुरुवारी सकाळी सर्वप्रथम स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते। डोळे मिटा, मन शांत करा आणि अंतःकरणातून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हे नाव केवळ शब्द नाही तर लाखो भक्तांचा विश्वास आहे। एकदा एका गरीब भक्ताच्या आयुष्यात अनेक संकटे आली होती। कर्ज, आजारपण आणि घरातील तणाव यामुळे तो खूप निराश झाला। पण त्याने एक गोष्ट कधी सोडली नाही, दर गुरुवारी स्वामी समर्थांचे नामस्मरण। काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागले। त्याला काम मिळाले, घरात आनंद परतला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मनात धैर्य निर्माण झाले। त्याला समजले की स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे असतात। ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, संयम आणि सत्याचे नामस्मरण माणसाला कठीण प्रसंगातून पुढे जाण्याची शक्ती देते। आता आपण सर्व मिळून 11 वेळा नामस्मरण करूया। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदा नेहमीप्रमाणे शेतात गेला। यावेळी मात्र त्याच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती। त्याच्या ओठांवर एकच नाव होते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तो शेतात काम करत असताना अचानक त्याचा जुना मित्र गणू तिथे आला। गणू म्हणाला, गोविंदा, मी ऐकलं की तू खूप अडचणीत आहेस। माझ्याकडे काही चांगले बियाणे आहे, तुला हवे असतील तर घे, पैसे नंतर दे। गोविंदाच्या डोळ्यात पाणी आले। तो म्हणाला, हे स्वामी, तुमची कृपा अशाच रूपाने माझ्यापर्यंत पोहोचली। त्याने नवीन बियाणे घेतले आणि पुन्हा नव्या आशेने शेतीची मशागत सुरू केली। दिवस गेले। गोविंदा रोज पहाटे उठून स्नान करत असे। स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावत असे। 11 वेळा नामस्मरण करून मगच कामाला जात असे। हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी झाली, राग कमी झाला, निराशेची जागा आत्मविश्वासाने घेतली। एक दिवस अचानक काळे ढग जमू लागले। अनेक दिवसांनंतर गावात जोरदार पाऊस पडू लागला। संपूर्ण गाव आनंदाने नाचू लागले। गोविंदाने दोन्ही हात जोडले आणि आकाशाकडे पाहून म्हणाला, हे स्वामी, तुमचे लाख लाख आभार। काही आठवड्यांनी त्याच्या शेतात सुंदर हिरवेगार पीक डोलू लागले। गावातील लोक म्हणू लागले, गोविंदाच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला। पण गोविंदा नम्रपणे उत्तर देत असे, हा चमत्कार फक्त माझा नाही, श्रद्धा, परिश्रम आणि स्वामी समर्थांच्या कृपेने मला पुढे जाण्याची ताकद मिळाली। काही महिन्यांनंतर त्याच्या शेतात भरघोस पीक आले। अनेक वर्षांनी त्याच्या चेहऱ्यावर खरे हास्य उमटले। गोविंदाने सर्वप्रथम आपल्या आईच्या हातात धान्याची एक मूठ ठेवली। आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। ती म्हणाली, बाळा, ही फक्त पिकाची कमाई नाही, ही श्रद्धेची कमाई आहे। गोविंदाने शांतपणे उत्तर दिले, आई, स्वामी समर्थांनी मला चमत्कार दिला नाही, त्यांनी मला कष्ट करण्याची हिंमत आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दिली। काही दिवसांनी गावातील अनेक लोक गोविंदाकडे येऊ लागले। कोणी विचारत होते, तुझ्या यशाचे रहस्य काय? गोविंदा हसून म्हणाला,
रोज सकाळी स्वामी समर्थांचे नाम घ्या, पण त्याचबरोबर आपले कर्तव्यही प्रामाणिकपणे करा. फक्त प्रार्थना करून चालत नाही, प्रयत्नही करावे लागतात. हळूहळू गावातील अनेक लोक प्रत्येक गुरुवारी सकाळी एकत्र येऊन स्वामी समर्थांचे नामस्मरण करू लागले. गावात प्रेम वाढले. लोक एकमेकांना मदत करू लागले. भांडणे कमी झाली. एक दिवस तोच वृद्ध संत पुन्हा गावात आले. गोविंदाने त्यांच्या चरणी नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, तुमच्या एका वाक्याने माझे संपूर्ण आयुष्य बदलले. संत हसले आणि म्हणाले, बाळा, मी काही केले नाही. श्रद्धा तुझी होती, मेहनत तुझी होती. स्वामी समर्थांची कृपा त्या प्रत्येकावर असते जो प्रामाणिकपणे कर्तव्य करतो. हे शब्द ऐकून गोविंदाचे डोळे भरून आले. त्याने मनोमन प्रार्थना केली, हे स्वामी, मला नेहमी नम्र ठेवा. माझ्या जीवनात कितीही यश आले तरी तुमचे स्मरण कधीही विसरू देऊ नका. मित्रांनो, या कथेचा खरा संदेश हाच आहे. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर प्रामाणिकपणा, मेहनत, संयम आणि चांगले कर्म कधीही सोडू नका. चला, आता सर्वजण मिळून 21 वेळा मनापासून नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काळ पुढे सरकत गेला. गोविंदाचे जीवन आता पूर्णपणे बदलले होते. एकेकाळी संकटांनी वेढलेले त्याचे घर आता आनंदाने भरले होते. परंतु यश मिळाल्यानंतरही गोविंदाने एक गोष्ट कधीच सोडली नाही. दर गुरुवारी पहाटे उठून स्वामी समर्थांचे नामस्मरण. तो रोज म्हणत असे, हे स्वामी, मला संपत्तीपेक्षा सद्बुद्धी द्या, यशापेक्षा नम्रता द्या आणि प्रत्येक परिस्थितीत तुमच्यावर अढळ विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. त्याचा मुलगाही आता मोठा झाला होता. एके दिवशी मुलाने विचारले, बाबा, आपल्या घरात आनंद कसा आला? गोविंदा हसला आणि म्हणाला, बाळा, आनंद फक्त पैशाने मिळत नाही. श्रद्धा, प्रामाणिक परिश्रम, चांगले कर्म आणि स्वामी समर्थांवरील विश्वास यामुळे आपल्या जीवनात प्रकाश येतो. हे ऐकून मुलानेही स्वामी समर्थांच्या चरणी नमस्कार केला. त्या दिवसापासून संपूर्ण कुटुंब प्रत्येक गुरुवारी एकत्र बसून स्वामी समर्थांचे नामस्मरण करू लागले. गावातील अनेक लोकही त्यांच्यासोबत सहभागी झाले. गुरुवार म्हणजे फक्त एक वार नव्हता. तो श्रद्धेचा, सेवाभावाचा, प्रार्थनेचा आणि सकारात्मक विचारांचा दिवस बनला. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. जीवनात संकटे येणारच, पण श्रद्धा कधीही सोडू नका. प्रयत्न कधीही थांबवू नका आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांच्या नावाने करा. आता आपण सर्वजण मिळून मनापासून प्रार्थना करूया. हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या मनातील भीती दूर करा. आम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. आमच्या कुटुंबात प्रेम, आरोग्य, समाधान आणि आनंद नांदू द्या. प्रत्येक भक्ताच्या जीवनात आशा, धैर्य आणि सकारात्मक विचार निर्माण करा. आमच्या हातून नेहमी चांगले कर्म घडू द्या. चला,
शेवटी सर्वजण मिळून 11 वेळा नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. 11 वेळा शांत गतीने. जर हा गुरुवार स्पेशल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.